महिला आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला लक्ष्य केलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काच आणि इतर साहित्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। परभणीमध्ये महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि काही वेळापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी शांततेचं आवाहन केलेलं होतं, तर त्याच ठिकाणी आता ही तोडफोड होतीये। जिल्हाधिकारी कार्यालयातल्या काच आणि इतर साहित्याची तोडफोड करण्यात आलेली आहे। टेबल, खुर्च्या, काचा फोडण्यात आलेल्या आहेत। तर परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातली ही दृश्य आपण बघतोय। पंकज क्षीरसागर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। पंकज, अमोल, काही वेळांपूर्वी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या दालनामध्ये परभणी जिल्ह्यातील जे काही परभणी शहरातील जे काही आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते आहेत, एक आंदोलक आहेत, या सर्वांची बैठक घेण्यात आली। या बैठकीला पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि इतर विभागाचे अधिकारी होते आणि त्यामध्ये आवाहन करण्यात आलं होतं की शांतता राखा। शांततेचं आवाहन केलं होतं, सर्वांनी मान्य केलं। मात्र ही बैठक झाली आणि बैठक झाल्याच्या नंतर हे सर्वजण बाहेर पडले। तेवढ्यामध्ये महिलांचा पूर्ण महिलांचा सगळा घोळका या कलेक्टर ऑफिसमध्ये आला, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आला आणि या सर्वांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड जिल्हाधिकारी कार्यालयाची केलेली आहे। खुर्च्या असतील, काचा असतील, जे काही तिथलं साहित्य आहे जिल्हाधिकारी कार्यालयामधलं, हे सर्व साहित्य फोडलेलं आहे आणि या महिला सुद्धा चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। या महिला नेमक्या कोणत्या संघटनेच्या आहेत या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे का? कारण ज्या ठिकाणी निर्णय झाला की आता शांतता राखली जाईल, काही महत्त्वाचे आदेश सुद्धा देण्यात आले, त्याच ठिकाणी काही वेळामध्ये एवढं हिंसक पुन्हा एकदा वर्तन घडतंय, नेमकं काय आहे यामागे? हे कुठल्या संघटनेच्या आहेत हे तरी आता तरी कळलेलं नाही। मात्र या सर्व महिला आंबेडकरी चळवळीतीलच आहेत आणि या सर्वांनी अचानकपणे ही बैठक झाली। बैठकीतील लोक दुसऱ्या एका बाजूने गेले आणि हे महिला एकदम आल्या। या महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला लक्ष केलंय। जिल्हाधिकारी स्वतः रघुनाथ गावडे ही जिल्हाधिकारी कार्यालयातच आहेत आणि असं असताना मोठ्या प्रमाणावर तोडफोड जी आहे ती महिलांनी केली आहे, जोरदार घोषणाबाजी केली आहे, तिथेही पोलीस बंदोबस्त आलेला आहे। मात्र या महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या। त्यामुळे आता हे जे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जे आहे मधून सगळ्या काचा ह्या सर्व फोडण्यात आलेल्या आहेत आणि जिल्हाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, सर्वजण शांततेचं आवाहन करतायत। बैठक झाली, या बैठकीमध्ये ही शांततेचं आवाहन करण्यात आलं होतं। मात्र असं असताना सुद्धा या महिलांनी हिंसक वळण घेतलेलं आहे। त्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे का? सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवलेला आहे, प्रत्येक ठिकाणी पोलीस आहेत। मात्र आंदोलन जे आहे ते आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे। घोळकेच्या घोळके आंदोलकांची येत आहेत आणि त्या अशा पद्धतीनं त्या हिंसक वळण त्याला घेत आहेत। मग दुपारी 1 वाजेपर्यंत शहरामध्ये आंदोलन हे शांततेमध्ये सुरू होतं। मात्र 1 वाजल्याच्या नंतर अचानकपणे एक घोळका आला। या आंदोलकांच्या घोळक्यांनी पंकज थोडंसं थांबवतो। परभणीचे खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया आपल्याकडे येते, पाहूयात। उद्भवलेली परिस्थिती रात्री पोलीस प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती त्या पद्धतीने हाताळली नाही, म्हणून आज उद्भवलेला हा प्रसंग आहे। ही जर रात्री 144 लागू केला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती। परंतु आज जे काही प्रकरण घडतंय की तोडफोड होते आहे, जाळपोळ होते आहे, पोलिसांवर दगडफेक होते आहे, ही शोकांतिका आहे। मी सर्व युवकांना ह्या ठिकाणी, आंबेडकरी चळवळीतील युवकांना नम्र विनंती करणार आहे की मित्रांनो, तुमच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, परंतु कायदा हातात घेऊन उद्या आपलं आयुष्य बर्बाद होईल असे कुठलेही कृत्य आपण करू नका, हे आपल्याला विनंती करतो।
तर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या साहित्याची तोडफोड करण्यात आलेली आहे, काचा फोडण्यात आलेल्या आहेत. महिला आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून अशा पद्धतीनं या ठिकाणी तोडफोड केलेली आहे. अगदी काही वेळापूर्वीच आंदोलनकर्ते आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये एक बैठक झाली. पोलीस प्रशासन सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होतं आणि शांतता राखण्याचं या निमित्तानं आवाहन करण्यात आलेलं होतं. परंतु पुन्हा एकदा काही महिला आंदोलक या ठिकाणी घुसल्या आणि त्यांनी अशा पद्धतीनं तोडफोड केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.